म्हटलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर सायली अर्जुनला विचारते, काय झालं काय हो, नक्की कुणाच्या रात्री सायली कुठे होती, सायलीचं लोकेशन. तर अर्जुन म्हणतो, कुणाच्या रात्री सायली ही इव्हनिंग स्टारच्या जवळ सुद्धा नव्हती, ती ASK रोड जवळ होती. तर सायली आता चैतन्याच्या जबरदस्त असा धक्का बसतो सायलीला आणि चैतन्य आश्चर्याने सायली विचारते, काय SK रोड म्हणजे आश्रमाच्या बाहेरचा रस्ता म्हणजे? अहो तुम्हाला कळतंय का, साक्षी आश्रमाजवळच होती. तर तेव्हा अर्जुन म्हणतो, हो पण तिचं लोकेशन आश्रमाजवळ आता का दिसत नाहीये, पण आश्रमाच्या जवळ असतानाही दिसत नाही. कोर्टामध्ये सादर करण्यासाठी खूप मोठा पुरावा आहे. पण एकटाच सायली खुश होते. पण चैतन्य म्हणतो, हे पहा अर्जुन साक्षीच्या दिवशी काय म्हणाली होती, ती आश्रमामध्ये गेली नव्हती, इव्हनिंग स्टार हॉटेलमध्ये गेली होती. म्हणून आपण अर्जुन तिथं खोटं पूर्णपणे आता उघड पडणार आहे. पण फक्त तेच लोकेशन आश्रमात निघालं असतं तर ना जास्त बरं झालं असतं. आता दामिनी हा मुद्दा नक्की उचलून धरणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय नो, मला माहित आहे, मुद्दा जर कोर्टामध्ये निघाला तर आपल्याला मुद्द्यावर प्रेशर टाकू शकता येतं. महिपत तर आता खूपच टेन्शन सुद्धा आलेलं असतं. महिपत आता साक्षी या दोघांनी अगदी चांगल्या प्रकारे ओळखून आलेलं असतात. अर्जुन, चैतन्य व सायली दोघांनी सांगतो, 1 महिन्यात काउंटडाऊन सुरू होणार आहे. आपल्याला नाही माहित तर दोघांना सुद्धा कारण सुद्धा नाही. पण साक्षात अडकते. मग तेव्हा त्यात होतं लक्षात येतं की तेव्हा महिपत आता साक्षीचा चूक नक्की काहीतरी करणार, ते चांगल्या प्रकारे अर्जुनला माहीत असतं. अर्जुनने साक्षी आणि महिपत आता चांगल्या प्रकारे त्यांच्या स्वभावाचा सुद्धा अभ्यास केलेला असतो. त्यावरती सायली काळजीने विचारते, आपलं पुढचं पाऊल काय असणार आहो? मग आता ते अर्जुन एकदमच सिरियस होतो आणि म्हणतो, सर्वात अगोदर ते खोटे रिपोर्ट कोणी बनवले ते आपण शोधून काढायला हवा आणि पुरावा स्ट्रॉंग करण्यासाठी रिसॉर्टमध्ये जाऊन अर्जुन काही पुरावे शोधायचे, ज्याने सिद्ध होईल की साक्षी ही खुनाच्या रात्री त्या रिसॉर्टमध्ये नव्हतीच. तेव्हा सायली आता खूप कन्फ्यूज असते आणि म्हणते, पण तिथं CCTV फुटेज तर आहे ना आपल्याकडे, कारण ती तिथे नव्हती. मला तर काही कळतच नाही, किती गोंधळ आहे हा. तेव्हा अर्जुन चैतन्य आपल्या परीने विचार करतात. मग चैतन्य त्याच्यावर सोल्युशन काढतो आणि म्हणतो, अर्जुन, हा सगळा गोंधळ आहे ना, तो आपण इव्हनिंग स्टार रिसॉर्ट मध्ये जाऊन सगळा संपेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली बरोबर आहे तुझं, पण तिथे जाऊया आपण. फक्त 13 जानेवारी ना तर अख्खा महिना फुटेज पाहूया, कारण साक्षीने काय काय गडबड केली आहे ना ते सगळं काही आपण बघूया. असं म्हणत तो सगळं काही आपण बघूया म्हणत जाऊन अर्जुन, चैतन्य, सायली तयार होतात. मग सांगतो. त्यानंतर सायली विचारते, मला सांग, पण ते रिसॉर्टवाले आपल्याला CCTV फुटेज दाखवतील का? तेव्हा चैतन्य म्हणतो, तर थोडं कठीण आहे, पण ते फुटेज आपल्याला मिळण्यासाठी थोडे प्रोसेसिंग करावे लागेल. फक्त ती प्रोसेसिंग करावी लागेल, मग मिळून जाईल आपल्याला फुटेज. तेव्हा अर्जुन म्हणतो, गोष्टीबद्दल खूप विचार करतो आणि म्हणतो, आपल्या बरोबर एखादा पोलीस ऑफिसर असेल तर फुटेज आपल्याला आजच मिळून जाईल. असं म्हणत आता चैतन्य अर्जुन सांगतो, एक काम कर, तू इन्स्पेक्टर सावंतांना अगोदर कॉल कर, मग ते नेहमी आपल्याला हेल्प करत असतात, आजही नक्की करतील. आता मी या सायली दोघे अगोदर रिसॉर्टमध्ये पोहोचतो आणि इन्स्पेक्टर सावंत घेऊन पोचते तेव्हा, कारण साक्षी सोबत भोवतीचा ट्रॅप लावायला अजून घट्ट करायचं आहे. असं म्हणून अर्जुनने काही झालं तरी आता साक्षीचा अडकवण्याचा पूर्णपणे प्लॅन असतो. मग आता अर्जुन सुद्धा आवरतो आणि घेतो. त्यानंतर आपली सायली अर्जुन दोघे निघतात. आता रूम बाहेर पडतात येतात तेव्हा आपले गप्पा मारत चाललेले असतात. सायलीकडे पर्स असते. त्यानंतर प्रिया बरोबर त्या दोघांना हॉलमधून पाहते आणि म्हणते, अगोदर चैतन्य हसत बाहेर पडला आणि आता हे दोघे हसत खेळत बाहेर पडले. नक्की काय आहे यांच्या मनात कळतच नाही. आता या दोघांचा पाठलाग करायचा हवा आणि मागे जाऊन पाहायलाच हवं. प्रिया आता मनातच येतं आणि ती आता अगदी बावरी होते आणि गोंधळात असते, कारण अर्जुन सायली नवीन काही पुरावे तर शोधत नाहीत ना, हाच सारखा तिचा डाऊट असतो. तेव्हा प्रिया कानात असणारे हेडफोन लगेच काढते आणि अगदी धावत त्यांच्या पाठीमागे सुटते. असे तेवढ्यात पूर्ण आजी येते आणि म्हणते, तन्वी थांब बाळा. मग नाईलाजाने तन्वी थांबत
लागते पुढे. आता ती विचार करते काय झालं आता पूर्णाजी तुला. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझे जर पाय दुखतायत आणि तू माझ्या बरोबर अंगणामध्ये चल ना फेऱ्या मारायला. तेव्हा मग तू एकटी फेऱ्या असं प्रिया एकटी फेऱ्या मार म्हणे. प्रिया हिडीस पिडीस करत म्हणते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी मी एकटी कशी मारणार, कुठे पडले जर काय झालं तर तर तू असशील ना, मला जरा बरं वाटेल. मात्र प्रिया खूप टेन्शन येतं आणि ती म्हणते म्हणजे आता म्हातारी तिच्या स्पीडने 20 फेऱ्या मारणार म्हटल्यानंतर 2 तास इथे नक्की जाणार आणि तिथे अर्जुन व सायली त्यांचं हे जे काम महत्वाचं आहे ते काम पार सुद्धा पाडतील. मग आता चल ना गा ग पूर्णाजी सततच तिला म्हणत असताना तेव्हा प्रिया घाबरून म्हणते पूर्णाजी हे बघ तुझे गुडघे दुखतायत ना, मग आता एक काम कर, तू तिथं अशी सोप्यावर बस आणि पाय स्ट्रेच करत तुझे गुडघे दुखायचे थांबतील. अगं तू फेऱ्या मारल्या तर पुन्हा तुझे गुडघे दुखतील, मग काय करणार. बरं त्यावेळी पूर्णाजी म्हणते बरं ठीक आहे मग बाम तरी लाव दे ना, खरं तर दुखतायत माझे गुडघे, खूप दुखा लागलेत आता. अगदी तळमळीने ती सांगायचा प्रयत्न करत असते तरी प्रिया आता म्हणते दे दे पूर्णाजी, परंतु माझं माझं अर्जंट काम आहे, करून आल्यानंतर लगेच तुला बाम लावून देते. म्हणून महत्वाचं काम म्हणत पूर्णाजी त्यावरती म्हणतात अगं एक ना अगोदर बाम लावा मग जा, तुला कुठे जायचं असेल तिकडे जा. तेव्हा विमल ताईला सांग आणि मला मग जायला निघते. तेव्हा ही पूर्णाजीला सांगून तन्वी बाहेर जायला निघते. आजीचा एकही शब्द मनाव न घेता ही तन्वी त्यांच्या पाठोपाठ लागायला निघते. दुसरीकडे सुमन आणि रविराज हात देते. तेवढ्यात प्रतिमा सुद्धा आता तिथे येते आणि आता छान अशी फुल घेऊन आलेली असते. त्यावरती सुमन विचारते अहो वहिनी तुम्ही आज एवढी सारी फुलं घेऊन आला आहात. त्यावेळी प्रतिमा म्हणते अगं आज ना आपल्या बागेमध्ये सायलीच्या फुलांना खूप बहर आला होता, मग म्हटलं की एक गजरे करूया. तेव्हा रविराज असं म्हणतो काय ग प्रतिमा तुला झाडं आणि फुलं पाहिले खूप उत्साह येतो, तेव्हा आपलं थोडे गजरे पूर्णाईकडे पाठवूया का असं प्रतिमा विचारते. तेव्हा सुमन हसत म्हणते त्यावेळी मला मुली आणि कल्पना वहिनी सुद्धा खूप खूप खुश होतील असं एक ती म्हणत. त्यावेळी प्रतिमा सांगते सायलीला सुद्धा ना गजरे खूप म्हणजे खूप आवडतात, सर्व अगोदर मी तिच्यासाठी गजरा घेते. तेव्हा नागराज सुद्धा आता प्रतिमाकडे पाहत असतो. त्यामुळे प्रतिमा आता उठते कारण तिला गजरा करायच्या सामान घ्यायचं असतं. पण एका क्षणी ती थांबते आणि जरा घाबरत म्हणते. तेव्हा रविराज आता विचारतो काय ग प्रतिमा काय झालं. तेव्हा प्रतिमा म्हणते की सायलीसाठी फुलाचा गजरा घ्यायची निघाले आहे, परंतु अर्जुन हा सायली फुलांची अलर्जी आहे, मग तो ॲलर्जी आहे, मग तो लगेच शिकायला शिंकायला सुरू करतो. तर तेव्हा सर्वजण धक्क्याने प्रतिमाकडे पाहतात. त्यानंतर रविराज चहाचा कप समोर ठेवतो आणि लगेचच उठून विचारतो प्रतिमा अर्जुन सायली फुलाची ॲलर्जी आहे तुला माहीत आहे का ग, हे तुला सायलीने सांगितले का. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही हो मला कोणी तर सांगितलं नाही असं माझंच आता वाटतं, मलाच वाटतं अर्जुन सायलींच्या फुलांची ॲलर्जी आहे म्हणून. हे प्रतिमाच्या तोंडून शब्द ऐकताच आता रविराज हा नागराज आणि सुमनकडे पाहतो, कारण त्याला आता समजलेलं असतं की थोडं का होईना आता माझं प्रतिमाला आठवते. तेव्हा सुमन अगदी स्वतःने म्हणते ना सायलीच्या फुलाची त्याला ॲलर्जी असते, तेव्हा अर्जुन जवळ आपलं फुल घेऊन जातो ना तेव्हा लगेचच त्याला शिंका सुरू होते. अहो वहिनी तुम्हाला किती जुने गोष्टी आठवेल, म्हणून सुमन अगदी उत्साहाने असते. तेव्हा रविराज सुद्धा दोघे आता प्रतिमाकडे पाहत राहतात. प्रतिमा सुद्धा तेवढीच आनंदाने होते की बरं झालं मला एक का होईना खूप वर्षापूर्वीच गोष्ट आठवली. नागराज आता मनात विचार करतो बापरे या वहिनी सगळं आठवते तर आमच्या आधीचं मार्ग हा सुरू होईल. मी आता वहिनीच्या गोळ्या बदलायला हव्यात, परंतु याआधी ट्रीटमेंटला इफेक्ट पडणार कळत नाही. दुसरीकडे आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुन मदतीसाठी अगदी धावून आलेले असतात. अर्जुन विशेष करून आता आभार मानतो की तुमच्यासारखे प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहेत म्हणून आम्हाला अशी मदत मिळू शकते, तर न्यायाच्या बाजूने लढा, त्यामुळे तुम्हाला आता मदत करायची आहे. अर्जुन सर, इन्स्पेक्टर सावंत
तेवढ्यात प्रिया येते. तिथे डोकावून सगळे सगळ्यांकडे पाहत असते. काही वेळातच काही चौघेही इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये जायला निघतात. तेवढ्यातच सायली अचानक प्रतिमाचा फोन येतो. अर्जुनला म्हणते, तुम्ही ना पुढे व्हा ना, मी आलेच म्हणत कॉल रिसिव्हिंग करते आणि फोन आता प्रतिमा असते. त्यावेळी विचारते, कशा आहात प्रतिमा आत्या? मग आता प्रतिमा अगदी आनंदाने म्हणते, अगदी ठीक आहे सायली, पण मला एक सांग, आपल्या अर्जुनला सायली फुलांची खूप ॲलर्जी आहे का ग? तेव्हा म्हणते, पण तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा प्रतिमा सांगते, अहो कोणीच नाही, मला आपलं आपलं आठवलं. तेव्हा सायली विचारते, आपोआप आठवलं तुम्हाला? पण छान प्रगती आहे की. प्रतिमा आता तेव्हा आनंदात सांगते, तुला सांगू सायली, अगं आज मी गजरे करत होते तेव्हा असं अचानक आठवलं. सुमन नंतर मला म्हणाली, अर्जुन खूप लहानपणापासून ॲलर्जी आहे, तर मी आणि तन्वी म्हणे त्याला त्यावरती ना खूप त्रास होतो, द्यायची नाही. त्यामुळे सायली फुलाने अर्जुनला शिंक यायची म्हणे. तन्वी त्यासाठी पाठी धावायची अशी फुले घेऊन. तेव्हा हे ऐकून सायली अचानक धक्का बसतो. तिला त्या 20 वर्षापूर्वीच्या गोष्ट आठवून लागतात. त्यावेळी डोळ्यासमोर नकळते त्या आता पूर्वीच्या गोष्टी जाऊन लागतात. त्यावेळी लहान पाठीमागे पळतात. मग हे सगळं आठवल्यानंतर सायली चेहऱ्यावर नकळतपणे स्माइल येते आणि म्हणते, अगदी विश्वास रंगलेली असते बघा. प्रतिमा आता त्या भानावर आणते आणि विचारते, अगं सायली, तू ऐकलंस ना? तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा त्या, हो ऐकले की. मी आहो तुमच्या या सगळ्या आठवणी हळूहळू जाग्या होतील आहेत. ऐकून खरंच खूप आनंद होतो. प्रतिमा सांगते, मला माहित होतं की आनंद होणारच आहे, म्हणून लगेच कॉल करून सुद्धा कळवते. बरं झालं, मी ठेवते हा, कदाचित कामात असशील ना बेटा. तेव्हा सायली म्हणते, मी बाहेरच आहे, बोलते नंतर. सायली म्हणते. फोन ठेवल्यानंतर तिला बाईकच्या आरशामध्ये प्रिया दिसते. तेव्हा प्रिया असं अचानक पाहून सायली जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा आता धक्क्याने त्या आरशामध्ये पुन्हा एकदा पाहते. मनातच म्हणते, प्रिया आलीच काही, आमचा पाठलाग करतच. पण आता ते अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाही. आपली तशीच आतमध्ये निघते आणि इकडे रिसॉर्टमध्ये मालक अर्जुनला चैतन्य आणि सावंत साहेबांना विचारतात, काय 2 वर्षापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज पण आता कसे मिळणार? तेव्हा मला असं अचानक ते फुटेज देता येणार नाही असं म्हणत रिसॉर्टचा मालक सांगतो. तेव्हा सावंत साहेब विचारतात, काय म्हणजे तू स्वतःहून नाही देणार आम्हाला ते फुटेज? ठीक आहे, मग त्यानंतर आता तू आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चल आणि तिथे असं स्टेटमेंट लिहून दे की या खुनाच्या तपासामध्ये आम्हाला कोऑपरेट कर. नाहीत आहेस म्हणून. मग मी रिसॉर्ट मालक नाही, फक्त मॅनेजर आहे, त्यामुळे खरं तर माझ्या हातात काही नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, का पण तू मालका बोलू शकत नाहीस? तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय करा, उचलून घ्या पोलीस स्टेशनला, आपण तिथं चौकशी करू. रिसॉर्ट मालक सुद्धा इनलिगल धंदे करत आहे हे पाहून तिथून निघून जातात. खूपच घाबरलेले असतात, त्यामुळे तो खूपच घाबरतो. त्यानंतर म्हणतो, नाही नको, तुम्हाला फक्त फुटेज बघायचं आहे ना, मी दाखवतो ना तुम्हाला फुटेज. मॅनेजर घाबरून आता लगेच फुटेज दाखवायला सुद्धा सुरू करतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, जानेवारी 2023 या संपूर्ण महिन्याचा सीसीटीव्ही फुटेज पाहायचं आहे, लगेच मी हार्ड डिस्क घेऊन येतो. तेव्हा चैतन्य विचारतो, अर्जुन बघ आता कसा आलाय लाईनवर. त्यानंतर मॅनेजर सीसीटीव्ही फुटेज दाखवू लागतात. तेव्हा फुटेज बघता 11 तारखेचं सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले होत. त्यावेळी आता साक्षी रिसॉर्ट जवळ गाडी थांबवते. खरं अगदी लगेच गाडीतच दार उघडून बाहेर येते आणि रिसॉर्टमध्ये जाणारच असते. तेव्हा चैतन्य ते पॉच करतात लागतात. त्यामुळे म्हणतो, थांबा साक्षी येते. त्याच वेळी चैतन्य म्हणतो, आपल्या 13 तारखेचं फुटेज पाहिजे, 11 तारखेचं आहे. मग आता सगळं म्हटल्याबरोबर लगेचच सगळ्या गोष्टी डोक्यात येतात. त्या लगेचच क्लिक होतं की नक्की काय घडलंय ते. मग आता त्या कोर्टामध्ये सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे साक्षीने खोटं रिसॉर्टमध्ये कोर्टामध्ये दिलं आहे होतं. त्या 13 तारीख मी 8:30 वाजता बरोबर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये आलेले. तेव्हा सगळ्या गोष्टी आठवलेल्या. चैतन्य म्हणतो, म्हणजे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, लक्षात येतं की चैतन्य, अरे साक्षीने ज्या पार्टीबद्दल कोर्टामध्ये सांगितलं होतं ती पार्टी 13 तारखे नसून 11 तारखेला होती. 11 तारखेची तिने सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये दाखवलं. तेव्हा आता साक्षीने
नक्की काय घोळ घातलाय त्या अर्जुन आणि चैतन्य लक्षात हळूहळू येऊ लागतं. मग त्यानंतर अर्जुन सांगतो, ते पहा 11 तारखेपर्यंत सर्व फुटेज विलाचे आहेत ते घेऊन जाण्यानंतर मॅनेजर सांगू लागतो. तिथे चैतन्य डोक्यातच हात लावतो आणि म्हणतो, या शिखरे बाप लेकीना काय घोळ घातलाय ते. अरे यांनी 11 जानेवारी ही तारीख एडिट करून डायरेक्ट 13 जानेवारी ही तारीख एडिट केली. त्याने सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये दाखवलं. तेवढ्याच सायली आता तिथे येते आणि म्हणते, आपल्या इथे आलो ना तेव्हा बातमी नक्की महिपतपर्यंत पोहोचणार. कारण काय प्रिया आपले बाहेर आले आपला पाठला करत. म्हटल्याबरोबर अर्जुन चैतन्यला जबरदस्त धक्का बसतो. आता अर्जुन म्हणतो, अच्छा सायली म्हणे अहो लपून माझ्याकडे बघत होती. अर्जुन म्हणतो, असू दे बघू देत. दुसरीकडे नागरा लगेच प्रतिमा चोगडी करण्यासाठी महिपत जवळ जाऊन बसतो आणि त्यांना सांगायला सुरू करतो, असं असं काही गोष्टी झाल्या. प्रतिमा वहिनीमध्ये प्रगती दिसते आणि प्रतिमा वहिनीच्या गोळ्या सुद्धा बदलल्या आहेत. कारण माझी मूर्ख बायको ना सुमन ती चुकता गोळ्या देते न चुकता. तेव्हा मला एक कळत नाही गोळ्यांचा इफेक्ट का होतोय की नाही. तिला उलटा परिणाम दिसायला लागायला पाहिजे. मग असं का होतंय. कारण अर्जुन लहानपणीच तिला काहीतरी आठवलं, पण हे आठवलं ना आपल्यासाठी खूप डेंजर आहे महिपत. तेव्हा महिपत रागाच्या भरात म्हणतो, एकीकडे अर्जुन सुभेदार माझ्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलेला आहे, दुसरीकडे प्रतिमा आठवायला लागतं. आणि तेव्हा महिपत जबरदस्त असं टेन्शन देतं. तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतो आणि म्हणते, सांगतो अहो अर्जुन सायली तिथे रिसॉर्टमध्ये गेलेले आहेत बघा. महिपत म्हणतो, काय काय गेले तर जाऊ देत ना, मी काय तिथे त्यांना जाऊन बिल देऊन का आता. तेव्हा प्रिया रागाच्या भरात सांगते, अहो सायली इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेले आहे म्हणजे कोणाच्या रात्री साक्षी जिथे पार्टी करत होती तेव्हा रिसॉर्ट कळते की नाही. तेव्हा ते दोघे ते कशाला कलमडायला गेलेत. मग रागात आता महिपत विचारतोय, त्यांनाही टेन्शन वाढत आहे. मग प्रिया सांगते, अहो मलाही ना माहित नाही, अर्जुनला ओझरत आतमध्ये जाताना पाहिले मी. परंतु काय झाल्यानंतर सायली फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मग तशीच बोलता बोलता माझ्यापर्यंत ऐकू येतच नाही नव्हतं. तेव्हा महिपत रागातच विचारतो, काय आता सुद्धा म्हणजे अर्धवटच माहिती दिली. तेव्हा महिपत रागात म्हणतो, फोन ठेवतो. मग प्रिया पुढे चाललेली बोलणं ऐकायला चालत असते. तिला समजायला लागतं की काय फोनवर बोलली. तर इकडे नागराज महिपत डोकं खात असतो. वहिनीला जर लहानपणीच काही आठवत नाही त्याने विचार तर मोठा घोळच होईल. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेट तुमचं ना तुन जरा बंद करा. तिथे जरा वेगळा गोळ होऊन बसलाय. आता लफड निस्तारूस तर तुमच्या वहिनीच्या गोळ्या बघायला जाऊन. मग नागराज म्हणतो, बाबा महिपत माझ्या एकट्याच नाही टेन्शन, तुझं पण आहे. कारण तू सुद्धा इन्व्हॉल्व आहेस या मध्ये. तेव्हा महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार माझ्या घरामध्ये येऊन पोचला. आता त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये जाऊन पोचलाय. माझं आता आभाळा कुठे जाते भोकं पडले ते शिव आता बघूया आता काय होतंय. तेव्हा त्यानंतर महिपत आता डायरेक्ट हॉटेलच्या मालकांना कॉल करतो आणि त्यानंतर विचारतो, काय रे अर्जुन सायली हॉटेलमध्ये पर्यंत पोहोचलेत हे तुम्हाला का नाही सांगितलं. त्यावेळी आता हॉटेलचा मालक म्हणतो, तसं नाही साहेब, ते दोघे फक्त माझ्याकडे जेवायला आले आहेत, बाकी काही नाही. माझ्या इथला पनीर पसंत त्यांना एवढा आवडला की पुन्हा आले. ते तुमच्याकडं पनीर ना तुमच्याकडेच ठेवा. रागाच्या भरात महिपत म्हणतो, त्या अगोदर एक काम कर, ते दोघे जेवताना आता व्हिडिओ करून मला पाठव. अर्जुन सायली खरंच रिसॉर्टमध्ये आता जेवण करत असतात. मग त्यावेळी हॉटेलचा मालक पटकन दोघांचा व्हिडिओ काढतो आणि महिपत मोबाईलवर सेंड करतो. तेव्हा महिपत व्हिडिओ पाहिल्यानंतर मालकाला सांगतो, ठीक आहे बरोबर, त्यांच्यावर लक्ष ठेव. आता तुला टायमावर पैसे मिळतात ना, मग एवढं काम कर, तू त्यासाठी इन्फॉर्मेशन मला देत जा. त्यानंतर हॉटेलचा मालक हा अर्जुनकडे पाहतो. तर अर्जुनला त्याला पाहत असताना, आपण काम करूया, डन झालेलं आहे. तेव्हा आता हॉटेलचा मालक तिथून जातो. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब चैतन्य दोघे तिथे येतात आणि चैतन्य विचारतो, वेल डन अर्जुन. ते पाहिल्यानंतर पटकन आता मला वाटतं महिपत पर्यंत पोहोचला असं आता हे डोकावून जाईल. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मागाशीच
आम्ही त्याच्या केबिन मध्ये गेलो तेव्हा असं म्हणून तो पुढे जातो. त्यावेळी काय झालं त्यानंतर अर्जुन जेव्हा केबिन मध्ये गेला त्यानंतर हॉटेल मालकाचं सगळं सांगतो तेव्हा आपल्या हॉटेल मालक म्हणतो, ऐका माझा याच्याशी काही संबंध नाही आहे, सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला संबंध नाही असं म्हणताय ना, गुन्हेगाराचा बाप आणि मुलगी तेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन तारीख फक्त एडिट केली आहे, कोर्टामध्ये सबमिट केले, तुम्हाला कळते सुद्धा नाही का रिसॉर्टमध्ये कॉपरेशन शिवाय पॉसिबल नाहीये. तेव्हा अर्जुन अगदी धमकी देऊन सांगतो तेव्हा प्रकरण बाहेर येऊ लागतं. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे सगळं काही समजेल. सायली म्हणते, मग तर या रिसॉर्टमध्ये कुलूप लावा लगेच. तेव्हा म्हणतो, नाही नाही ताई असं करू नका असं म्हणत तो हात जोडतो आणि अर्जुन म्हणतो, तू जरा मला आता क्षणी कोऑपरेट कर, तुझं रिसॉर्ट मध्ये होणार नाही याची काळजी मी घेईन. मग तो घाबरून म्हणतो, हो तयार आहे मी. त्यावेळी अर्जुन सायली आता पुढे प्लॅन मार्ग दिसतो, मोकळा होतो. इन्स्पेक्टर सावंत सांगतात हॉटेल मालकाला, मी रेतसर रिसॉर्ट घेणार. आता चैतन्य म्हणतो, यांना आपला खूप मदत होईल. सायली सांगते, 30 दिवसामध्ये दामिनीचा केस निकाल लावायचा आहे, डाव तिच्यावरच पलटणार आहे. तुम्ही तिला किती सळो की पळो करून सोडणार आहात याचा अजिबात तिला अंदाज नसणार. तिला असं वाटेल की निकाल तिच्या बाजूने लागेल, पण सगळं काही अगदी गैरसमज. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो, 30 जुलै तारीख. ॲडव्होकेट दामिनी देशमुख कधीही विसरणार नाही, कारण दिवशी तिच्या आयुष्यातील पहिला केस हारणार आहे. दुसरीकडे महिपतने आता फुल नशा केलेला असतो. दारूच्या नशेत दामिनीला कॉल करतो. मग आता कॉल रिसिव्ह करते आणि म्हणते, बोल. तेव्हा बोलतो देशमुख बाई, अहो तुम्ही एवढ्या थंड कशा बसू शकता. त्यानं बोलणं ऐकून लागलेली. तेव्हा तिथे महिपत सांगतो, इव्हिनिंग स्टार मध्ये आत गेले आहेत अर्जुन आणि सायली त्याची बायको, पण त्याचं काम काय आहे तिथे. महिपत म्हणतो, मालकाला फोन केला, ते म्हणाले आले, खाल्लं पिल्लं गेले, चौकशी वगैरे काय केलेली नाही त्यांनी. तेव्हा दामिनी सांगते, हो ना, मग तुम्ही मला कशाला कॉल करताय आणि उगीच माझा वेळ वाया का घालवताय. महिपत सांगतो, अहो असं नाही लागले, परंतु धूर तर यायला लागतो ना. मग पनवेल मधील एवढे रिसॉर्ट सोडून रिसॉर्ट मध्ये तडफडायला का गेले आहेत. मग त्यानंतर म्हणते, त्याला कुठं जायचंय तिकडे जाऊ दे, त्याला हातपाय हलवायला हवेतच, कारण की आता त्याला एवढा शॉक बसलेला आहे ना. महिपत ड्रिंक करत असतो. मग असं बाई पण जरा त्याचं हाती अजून काही पुरावे लागले तर तो कोर्टात नाही सोडणार आपल्याला. तर दामिनी म्हणते, हो येऊ दे पुरावे, ती घेऊन कोर्टात त्याला छोटे मोठे पुरावे सादर करण्याची सवयच आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, शिर्के तो बिचारा अर्जुन एकही पुरावा आणू शकणार नाहीये ज्याने दामिनी ही केस हरेल. त्यावेळी महिपत म्हणतो, बिचारा अर्जुन सुभेदार कानाला ऐकायला जरा बरं वाटतं. तर दामिनी आता लगेच फोन ठेवते. त्यानंतर महिपत म्हणतो, या देशमुख बाईचं काय जाते, अर्जुन सुभेदार काय केलं तर करू दे, उद्या काय केलं तर कुठे तोंड लपवायचं आम्ही तर कळेल का. इकडे अर्जुन सायली बाहेर येतात आणि अर्जुन मग सायलीला सांगत असतो, उद्या कोर्टामध्ये दामिनी देशमुखच्या विरोधात काय वाढून ठेवलंय हे तिला माहित नाही. बरं, साक्षी आणि महिपत हे दोघांची वाट लागणार आहे सांगते. त्या महिपतच्या पूर्णपणे खडतर जाणार आहे. मग त्यानंतर पाऊस चालू होतो, विजाच्या दिशेने कडकडाट होतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये हिअरिंग मागून घेतलेली असते कोर्टासमोर. आता कोर्टामध्ये आपली स्टेटमेंट मांडत असतो. कुणाची खात्री साक्षी शिर्के या रिसॉर्ट मध्ये गेल्यातच नव्हत्या. साक्षी मात्र खूपच घाबरते आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, साक्षी रिसॉर्ट मध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे, फक्त त्यानंतर पुरावा सहित जज साहेब. त्यानंतर मी साक्षी शिर्के यांनी 11 जानेवारीसाठी सीसीटीव्ही फुटेज 13 तारखेची दाखवलेली आहे. मग कुणाचा तारीख बदलून त्यांनी तारीख एडिट करून त्यांनी घेतलेली आहे. ते ऐकून महिपत साक्षीला धक्का बसतो आणि अशा मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग, धन्यवाद. खरी आहे, फक्त एक गोष्ट खोटी आहे. आणि मग त्यानंतर तो